सुषमा अंधारेंनी खरात प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांसंदर्भात एक मोठं विधान केलं। मुख्यमंत्र्यांच्या फोटोवर फुल्या मारण्यात आल्याचं सुषमा अंधारेंनी म्हटलंय। काही लोकांनी याबाबतची माहिती दिल्याचं अंधारेंनी सांगितलं। तसंच एकनाथ शिंदे आणि रुपाली चाकणकरांवरही त्यांनी टीका केली आहे। बघूयात। कुणाच्या तरी फोटोवर फुल्या मारल्या गेल्या। आम्ही खूप माहिती घेतो तेव्हा काही लोक दबक्या आवाजात म्हणतायत की अशा फुल्या या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री श्रीयुत देवेंद्र फडणवीस जी यांच्या फोटोवर फुल्या मारल्या। नवीन अघोरी तंत्रमंत्र विद्येचं प्रकरण आले। ही अघोरी विद्या, हे तंत्रमंत्र प्रकरण, हे सगळंच महाराष्ट्राला पुन्हा अजून 5-25 वर्ष मागे नेणारी गोष्ट आहे। SIT अजूनही चाकणकरांना अजूनही चौकशीला बोलावत नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या फोटोवर फुल्या मारल्याचं मोठं विधान सुषमा अंधारेंनी केलंय। काही लोकांकडून ही माहिती मिळाल्याचं सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। खरं काय खोटं काय याबाबत माहीत नसल्याचं या अंधारे म्हणाले। अंधारेंच्या या विधानानंतर मुख्यमंत्री फडणवीसांच्या फोटोवर फुल्या मारून जादूटोणा करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता का असा सवाल उपस्थित करण्यात येतोय। कुणाच्या तरी फोटोवर फुल्या मारल्या गेल्या। आम्ही खूप माहिती घेतो तेव्हा काही लोक दबक्या आवाजात म्हणतायत की अशा फुल्या या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री श्रीयुत देवेंद्र फडणवीस जी यांच्या फोटोवर फुल्या मारल्या। काय खरं काय खोटं आम्हाला माहीत नाही, आम्हाला याची कल्पना नाही। पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या फोटोवर फुल्या मारण्या इतकी हिमाकत जर कोणाची होत असेल तर ही राज्याला हादरवणारी गोष्ट आहे। कथित CDR वरून सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदेंनाही टार्गेट केलंय। शिंदे आणि खरातमध्ये संवाद झाल्याचं समोर आलंय। त्यामुळे SIT एकनाथ शिंदेंची चौकशी करणार का असा सवालही अंधारेंनी केला। एकनाथ शिंदेंनी खरातला कॉल का केले हे देखील समोर येणं गरजेचं असल्याचं अंधारे म्हणाले। नवीन अघोरी तंत्रमंत्र विद्येचं प्रकरण आले। ही अघोरी विद्या, हे तंत्रमंत्र प्रकरण, हे सगळंच महाराष्ट्राला पुन्हा अजून 5-25 वर्ष मागे नेणारी गोष्ट आहे। आणि त्याच्यामध्ये जर नाव महिला आयोगाची एकेकाळची प्रमुख म्हणून चाकणकरांचं येत असेल किंवा राज्याचे मुख्यमंत्री असणाऱ्या व्यक्तीचं नाव जे आता उपमुख्यमंत्री आहेत त्यांचं येत असेल तर हे गंभीर आहे। त्यामुळे हे कॉल एकनाथ शिंदेंनी कशासाठी केले, का केले याची चौकशी होणं गरजेचं आहे। SITच्या तपासावरही सुषमा अंधारे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। SIT कडून वेगानं तपास होत नाही, त्यामुळे खरात प्रकरणात CIDचा समावेश करावा अशी मागणी सुषमा अंधारेंनी केली। SIT जर तपासाला वेग घेत नसेल तर या प्रकरणामध्ये अगदी CIDचा समावेश व्हावा असं आमचं म्हणणं आहे। कारण SIT अजूनही चाकणकरांना अजूनही चौकशीला बोलावत नाही। सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत मोठी विधानं केली आहे। तसंच मुख्यमंत्र्यांच्या फोटोवर कुणी फुल्या मारल्या असा सवाल उपस्थित करत अंधारे यांनी खळबळ उडवून दिली आहे। त्यामुळे खरात प्रकरणाचा तपास CIDनं करावा अशी मागणी आता सुषमा अंधारेंकडून करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।